हाय गाईस, आज आपण वांग्याचा भरता करणार आहोत. त्यासाठी 2 वांगी घेतलेत. 2 वांगी भाजून घ्यायची आणि भाजून झाली की त्यांचं साल काढून घ्यायचं, त्याचा भरता करायचा. हॅलो गाईस, हे बघा आपलं वांग मॅश करून झालेलं आहे. 2 वांगी मी घेतली होती ना, मॅश करून झाली. आता रेसिपी चालू करूया आपण. हे बघा कढईमध्ये तेल टाकते. आता 2 से 3 चम्मच तेल टाकले, मोठे चम्मच आहेत. ओवा आणि हिंग, गरम मसाला आपण नंतर टाकणार आहोत फोडणीसाठी. आता टाकते. फोडणीसाठी बघा 10 ते 12 कढीपत्त्याची पानं कापून घेतलेत. एक मोठा कांदा चिरून घेतलाय. एक कांद्याची पातीचे छोटे छोटे कांदे होते ते 6 कांदे आहेत, ते चिरून घेतलेत. 4 मिरच्या चिरून घेतल्यात. 2 टमॅटो मोठे. अद्रक लसूणच्या कळ्या किती 5-7 कळ्या मोठ्या मोठ्या जरा होत्या, त्या घेतल्या. गावठी लसूण आहे पण कुटून घेतले. पण लसूण टाकून घेऊया. कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. कांदा टाकून घेऊया. कांदा जरा गोल्डन ब्राऊन झाला की टमॅटो टाकायचा. कांदा आपला झालाय गोल्डन ब्राऊन झालाय कांदा. आता टमॅटो आणि मिरची टाकून घेऊया. 4 मिरच्या कापून घेतल्यात. थोडंसं भरता तिखट गाईस. 1 शिमला मिरची कापून घेतली, ती पण टाकायची. टेस्ट छान येते भरत्याला. कांदा पातवाला कांदा. हाय गाईस, हा बघा आपला कांदा टाकून झालेला आहे. मस्तपैकी शिजलाय बघा कांद्या. हा बघा. आता आपण वांग टाकणार आहोत. त्याच्यात थोडीशी हळदी टाकायची आणि वांग टाकायचं. गंमत मस्ती भरपूर झाली. कांद्या लवकर शिजा. शिजलाय. अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया. गरम मसाला 1 चम्मच. मिक्स करून घ्यायचं. हे वांग टाकून घेऊया आपण. हे बघा मॅश केलं होतं ना वांग, 2 वांगे आहेत. बघा गाईस, भरता तयार आहे आपला. गाईस आपला भरता खाण्यासाठी तयार आहे. त्याच्यासाठी भाकरी बनवली, त्याच्याबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. डिश आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.